काय रे प्रसाद, तुमच्या घरी नवीन टेलिफोन येणार आहे ना? हा, आणि त्याचीच एवढी लांब वायर आहे. तुला माहिती ही वायर केवढी लांब आहे? ती बिल्डिंग दिसते व तिच्या गच्चीवरून आणि आपल्या घरांच्या कौलांवरून एवढ्या लांब पर्यंत आली ती वायर. पण ही वायर इतकी लांब का असते? अगं वेडीच आहेस. आता आपला आवाज या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जायला हवा ना, म्हणूनच असते एवढी मोठी वायर. म्हणजे आपण शाळेत कप आणि दोरीचा प्रयोग केला होता तसं. हा, तसंच. पांडे काका, कितना वायर लावने का बाकी है? जल्दी लगाओ ना. हो गया. ये लो. ये आ गया आपका वायर और ये आ गया आपका टेलीफोन. मग कसं वाटतंय टेलिफोन बघून? चला पूजा करून घेऊया. हा, ए हात जोडा. हा, बरं झालं आलीस ते. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. हे बघा, मी नवा रुमाल विणलाय आपल्या टेलिफोन साठी. मस्त मस्त, आधी पूजा करून घेऊया. ये. धरा हात लावा. सगळ्यांचं. चला. हे बघा, त्या काल निर्णयावर नंबर लिहिला ना, तो आपला टेलिफोनचा नंबर आहे. पाठ करून ठेवा. आता हा टेलिफोन नंबर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना देणार. मी सगळ्यांना उरडून सांगणार आहे आमचा टेलिफोन नंबर 2470. अरे प्रसाद, हळूहळू. बाजूच्या सावंत काकू ऐकतील आणि मग आपले फोन कमी आणि त्यांचेच फोन जास्त येतील. आता बाळांनो, आपल्याकडे नवीन टेलिफोन आलेला आहे. पण टेलिफोनवर कसं बोलायचं मी तुम्हाला सांगतो. फोन आला की सर्वात आधी काय म्हणायचं? हॅलो. काय म्हणायचं? हॅलो. नंतर म्हणायचं कोण बोलतंय? कोण बोलताय? मग समोरची व्यक्ती आपलं नाव सांगेल. मग आपण म्हणायचं कोण हवाय आपल्याला? कोण हवाय आपल्याला? हा, लक्षात ठेवा. आणि समजा माझ्याबद्दल कोण विचारलं की बाबा आहेत का, आणि मला समजा त्याच्याशी बोलायचं नसेल तर सांगायचं बाबा नाही. काय सांगशील? बाबा म्हणाले मी घरी नाहीये. हा, अरे माथा नको, काय करू नकोस. त्यापेक्षा मी येऊन बोलेन. हा, तुम्ही फक्त एवढंच हॅलो, कोण बोलतंय आणि कोण हवंय आपल्याला एवढं लक्षात ठेवा. हा, कराल ना? त्या टाळी. आता कसं मस्त. हा खरा खुरा टेलिफोन आहे ना? वाजत का नाहीये? शी बाबा, कुणीच फोन करत नाही. मी मामाला फोन करून सांगू का आपल्याकडे टेलिफोन आलाय? हे भारी आयडिया आहे. थांब मी लावते फोन. नाही, माझी आयडिया मी लावणार. नाही, मी लावणार. मीच लावणार. ए नाही, ए मला दे ना लावायला. मी लावणार. अरे अरे मीच लावणार. अरे अरे दोघं भांडू नका. थांबा. पूर्वा, तू रिसिव्हर पकड. तू नंबर डायल कर. भांडू नका तुगाच. आणि सावकाशा तोडशील बिडशील तू. हा, आणि 1 मिनिटाच्या वरती बोलू नका, तर जास्त बिल आपल्यालाच यायचं. तुम्ही गप्प बसा. हो, अगं पण हे आवाज येतोय. हा येतोय. हे मामाने फोन उचलला. मला त्याला बोलायला. मामा, दे ना गं. मी पूर्वा बोलते. अगं, माझा आवाज ऐकू येतोय इकडे का? दे, इकडे दे. तू गप्प बस. हॅलो दादा, मी बोलतेय. अरे हो, आमच्या घरी ना, थांब रे, आमच्या घरी ना नवा टेलिफोन आलाय. हो, वहिनी कशी आहे? बरं. आणि ऐक ना, यापुढे ना ह्याच नंबरवर फोन करत जा मला. अगं त्याला आपला टेलिफोन नंबर सांग. त्याच्या टेलिफोन मध्ये आपला नंबर दिसतोय का? हो, बरं नंबर लिहून घे. 47000932 आणि पुढे 2 लावायचा. हा, बरं वहिनी कशी आहे? काय चाललंय तिचं?
1 मिनिट होईल ना, लवकर संपव ना आता. बरं ऐक ना, मी ना पुन्हा फोन करते. हा हा बरं बरं बरं. हा ठेवते. मला बोलू दे ना. बसा, 1 मिनिट झाला. बसा. आई मला बोलायचं होतं ना. पोस्टमन. काका हे घ्या पेढे. कशाचे? आमच्याकडे नवीन टेलिफोन आलाय. अरे वा. हे घ्या पत्र, तुमच्या आजीचं आहे, गावाहून आलंय. आजीचं पत्र. काका आता आजी पत्र नाही पाठवणार, ती थेट टेलिफोन करणार. आता पत्राची जागा टेलिफोनने घेतली. हो का? पण त्या टेलिफोनवरून तुझ्या आजीला मायेचा संदेश लिहून पाठवता येणार नाही. म्हणजे टेलिफोन पेक्षा पण काहीतरी भारी येणार आहे. ए टेलिफोन पेक्षा काय भारी आहे? टेलिफोनच भारी आहे. ढॅंटडॅन. तुम्हाला माहितीये आपण या टेलिफोन वरून ना कोणालाही फोन करू शकतो. ए मग आपण नंबर दाबून बघूया का? समोरून कोणतरी टेलिफोन उचलेलच ना. ए थांबा, मी जाऊन बघतो. ए समोरून आवाज येतोय. हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो. मला ऐकायला दे ना. अरे थांब रे, मी बोलतो. दे ना एकदा दे ना ऐकायला. अरे आम्हाला पण ऐकू दे ना. थांबा जरा. मला ऐकायचं आहे. आवाज येत नाहीये, ठेवला वाटतं. या फोनच्या रिसिव्हर मधून स्पीकर सारखा आवाज ऐकायला आला पाहिजे होता, म्हणजे सगळ्यांना ऐकता आलं असतं. आणि यावर गाणी सुद्धा ऐकता यायला पाहिजे होती. या टेलिफोन मध्ये टीव्ही पण असायला पाहिजे होता, म्हणजे आपल्याला चंद्रकांता पण पाहता आलं असतं. हे बावट आहात का? टेलिफोन मध्ये स्पीकर, गाणे, टीव्ही काहीही बोलताय. असं कधी होऊच शकत नाही. ए टेलिफोन कुठे घेऊन चाललायस? मला बाहेर जाऊन बोलायचंय. अरे पण मूर्खाई, टेलिफोनची वायर बाहेर थोडी येणार आहे. शी बाबा, असं वायर नसलेला टेलिफोन असायला हवा होता. आणि एवढा मोठा टेलिफोन तू कुठे कुठे घेऊन जाणार आहेस? मोठा नाही का, असं छोटा छोटा टेलिफोन असायला हवा होता. म्हणजे बघ खिशात मावेल एवढा. म्हणजे त्याला वायर नाही, काही नाही, काही नाही, कुठे जाऊन बोला. ए बावटा, असं कधीच होऊ शकणार नाही. हॅलो, कोण बोलतंय? कोण हवंय आपल्याला? सावंत काकू, तुमच्यासाठी फोन आहे. हॅलो, सावंत काकू नाहीयेत घरी, नंतर फोन करा. हा हॅलो, कोण बोलताय? कोण हवंय आपल्याला? बरं ठीक आहे. पिंटू दादा. हो, किती फोन येत आहेत ह्या सगळ्यांचे. हो ना. समोरून येणाऱ्या फोनचे सुद्धा पैसे लागतात का? लागत असतील का? अरे बापरे, तसं असेल ना तर मग ह्या प्रत्येकाकडून एका फोनचा 1 रुपया घेऊया. पण आता आपण असताना समोर इतके फोन करतात, आपण नसताना घरात चोरून फोन केले तर? असं करतील? सांगू शकत नाही ग. मग आपण असं करूया, आपण बाहेर जाताना त्या सावंतांकडे चावी ठेवतो ना, ती आजपासून ठेवूयाच नको. नाही, मी काय म्हणतो त्यापेक्षा आपण टेलिफोनला टाळ लावलं तर? टेलिफोनला टाळ असं लावता येतं? लावू शकतो. कसं माहितीये, टेलिफोनची बटन आहेत ना, त्याला असं प्लास्टिकचं असं कव्हर लावायचं. अच्छा. आणि त्याला छोटं टाळ लावून टाकायचं. असं लावता येतं? म्हणजे लावता येतं म्हणजे असं काय करते, असं करू शकतो आपण. म्हणजे कोणी फोन करूच शकणार नाही ना, विषय संपला. मस्त आयडिया आहे. मग चालेल, करूया. अशी गंमत असती तर कशी? टेलिफोन मध्येच टेलिफोनला कुलूप लावण्याची सोय असती तर काय मजा झाली असती ना. अशी पण सोय आहे. आहे? हो. कशी काय? जेम्स बॉन्डच्या सिनेमामध्ये. जेम्स बॉन्डच्या येडीच आहे. अहो, मी टेलिफोन करणार, फोन लावणार. काका, आता पत्रांचा वापर बंद होणार. पत्र विसरतील सगळे, पत्र जुनी होणार. हो का? पण हीच भीती तुझ्या त्या टेलिफोनला सुद्धा आहे. तुमचा तो टेलिफोन सुद्धा केव्हा तरी बंद होणार आणि त्याची जागा एक नवीन यंत्र घेणार. काका, काही या, असं कधी होऊच शकणार नाही. टेलिफोन पेक्षा भारी शोध लागूच शकणार नाही.
नमस्कार. मंडळी, एक रिंग आपल्या सगळ्या चाळीला किंवा सगळ्या वातावरणाला वेगळ्याच विश्वात घेऊन जायची. आणि मला असं वाटतं की आमच्या ह्या टेलिफोनवरचा हा भाग तुम्हाला नक्कीच त्या काळात घेऊन गेला असेल. कारण जेव्हा पहिला फोन आला, मी सगळं सांगतोय का? नाही, मी सांगत नाही, पण ज्या गोष्टी सुखद आठवणी देतात, सुखद गोष्टींना उजाळा देतात, त्या सगळ्या आठवणी तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमच्या आसवामधून, म्हणजे आपली सोशल वाहिनीमधून. अर्थात तुम्ही सगळेच, म्हणजे काका, मामा, मामी, आजी, आजोबा सगळेच एकत्र बसून आमचा हा भाग मोबाईलवर बघताय. पण तो बघत असला तरी एकत्र बघताय हे जास्त महत्वाचं आहे. पण आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, किंवा असे काय काय नवीन आपले नॉस्टॅल्जिक होणारे विषय बघायला आवडतील, ते आमच्या चॅनलला तुम्ही कमेंट करून सांगा. त्यासाठी आमचं चॅनल आहे आसोबा आपली सोशल वाहिनी. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आणखीन तुमच्याकडून आम्हाला कमेंट्स होते की तुम्हाला बघायला काय आवडेल. येस, आणि फेसबुक पेज पण नक्की फॉलो करा. तुमची रविवारची सकाळ कशी होती आम्हाला पण सांगा कमेंट करून. आणि तुमच्या घरी जेव्हा पहिला टेलिफोन आला होता तेव्हा तुमची काय मजा होती ते कमेंट मध्ये सांगा. आम्ही वाट बघतोय. जसं आपण म्हटलं की आपली ही नॉस्टॅल्जिया सिरीज आहे, सो आपण जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. रविवार सकाळ म्हणा किंवा टेलिफोन म्हणा, असं आपण वेगवेगळे भाग आणत आहोत. सो अजून पुढे असे वेगवेगळे भाग येणार आहेत. त्यात तुम्हाला सांगू का आता? मग काय आता, मग मजाच नाही ना. तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते असे नॉस्टॅल्जिया मधले भाग बघायला आवडतील, ज्यावर आम्हाला व्हिडिओ बनवता येईल, हो की नाही? हो, नक्की. तेव्हा तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल तर खाली सबस्क्राईब लिहिलंय, ते आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आमच्या पुढल्या भागाचं नोटिफिकेशन त्यामुळे मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघता तर फेसबुक पेज फॉलो करा. प्लीज सबस्क्राईब, फॉलो करा, म्हणजे आम्हाला असं अजून बळ मिळेल छान व्हिडिओ आणण्याचं. तेव्हा बघत राहा आसोवा, अर्थात आपली सोशल वाहिनी. आपली सोशल वाहिनी.